हॅलो. तर आता ना उन्हाळा स्टार्ट होते आणि उन्हाळ्याला सुरुवात झाली की तुम्हाला सुद्धा असा त्रास होतो का? हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. म्हणजे ना उन्हाळा सुरू झाला ना की मला दरवर्षी हा त्रास होतो. तो तो म्हणजे विकनेस. तर मी भरपूर पाणी पिते, भरपूर फळं खायचा प्रयत्न करते. तरी सुद्धा उन्हाळा चालू झाल्या ना पहिल्या महिन्यामध्ये ना मला हा त्रास विकनेसचा भरपूर होता आणि आज भर दुपारी ना मला असा उत्साहच वाटत नव्हता आणि खूप कंटाळा आल्यासारखं वाटत होतं. मग मी काय केलं, मस्त गुळाचा आलं वगैरे टाकून ना काळा चहा घेतला. म्हटलं चहा घेतल्याने थोडीशी तरतरी येईल. आता कॉफी घेण्याची माझी इच्छा नव्हती. म्हणून मस्त मी चहाच एन्जॉय केला. म्हणजे म्हटलं जरा चहा पिला ना थोडंसं बरं वाटेल. आणि काहीच खाण्याची इच्छा नव्हती आणि चिक्कू पण आम्ही येताना आणले होते. मग म्हटलं चला चिक्कू शेक करू. कारण कसं की चिक्कू शेक ना आमच्या घरात सगळ्यांना आवडतो. म्हणजे भरपूर असा मी चिक्कू शेक करून ठेवते. म्हणजे दिवसभर पोरं येता जाता आपली फ्रीजमध्ये घेऊन पित असतात. मग काय राज बोलला, मम्मा मी करतो. तर त्याला मी बसवलं. थोडासा मी केला, थोडासा त्याने केला आणि हा चिक्कू शेक ना घरचा खरंच खूप टेस्टी झाला होता आणि चिक्कू सुद्धा भरपूर गोड होते. त्यामुळे काही एक्स्ट्राची साखर वगैरे टाकण्याची गरज लागली नाही आणि भरपूर असा केला होता. त्यामुळे आम्ही 2-2 वेळा सगळ्यांनी पिऊन घेतला. आणि उन्हाळ्याची ना अजून एक डोकेदुखी झालेली आहे, ते म्हणजे आता मुलांना ना सुट्ट्या सुरू झालेल्या आहेत आणि सुट्ट्या म्हटलं ना खेळ कमी आणि भांडणं जास्त. आणि घरी मी दिवसभर एकटीच असते ना, दिवसभर ही पोरण आम्हाला नको नको करतात. म्हणजे खेळतात 5 मिनिटं पण भांडणं त्यांची कंटिन्यू चालू असतात. आता तुम्ही हे व्हिडिओमध्ये बघताय, ऑलरेडी सुद्धा व्हिडिओ मी ना इन्स्टावरती पोस्ट केलेला आहे. भरपूर भांडणं चालली होती. मी अक्षरशः वैतागून शांत बसले होते आणि मग अचानक हे आले आणि यांनी पण सरप्राईज म्हणून, आता मुलांच्या सुट्ट्या चालल्यात त्यामुळे पिझ्झा घेऊन आले. कारण भरपूर दिवस काही असं बाहेरचं खाल्लंच नव्हतं. मग मुलांसाठी पिझ्झा आणला आणि आम्ही सुद्धा मग पिझ्झाच खाल्ला. कधीतरी चालतं, त्यामुळे मग कधीतरी महिन्यातून 2 महिन्यातून एकदा आमच्या घरात मग हे काय अचानक असं काही ना काही घेऊनच येतात. तर आजचा दिवस ना तसा माझ्यासाठी खूपच म्हणजे बोरिंग गेला होता. पण हे असं असं वेगवेगळं काहीतरी खायला मिळालं. म्हणजे चिक्कू शेक घेतला, त्यानंतर पिझ्झा. तर जे दिवसाचा शेवट ना थोडासा चांगला झाला. तर आता संध्याकाळी काही स्वयंपाकाची आवश्यकता नव्हती, कारण आम्ही सगळ्यांनी पिझ्झा भरपूर खाल्ला होता. आणि परत पिझ्झा खाऊन झाल्यानंतर सुद्धा आम्ही जो चिक्कू शेक राहिला होता ना तो सुद्धा प्रत्येकाने थोडा थोडासा घेतला. आणि हेच झालं आमचं रात्रीचं जेवण. मग रात्री फक्त कुकर लावला होता मी थोडासा डाळ भात खाण्यासाठी. तर मुलांना सुद्धा असं कधीतरी वेगळं हवं ना, त्यामुळे हे कधीतरी येताना ना पिझ्झा वगैरे घेऊन येत असतात. तर चला, तुम्हाला आजचा छोटासा व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्की मला असेच माझे डेली रुटीनचे व्लॉग पाहण्यासाठी फॉलो करा आणि आजच्या व्हिडिओला लाईक करा. तर चला पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओ सोबत.